विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत 12वी ओसीएम प्रकरण क्रमांक 1 व्यवस्थापनाची तत्वे. त्यातला आज आपण पॉइंट अभ्यासणार आहोत, व्यवस्थापन तत्वांचे महत्त्व. तर व्यवस्थापन तत्वांचे महत्त्व हा शब्द आपल्याला सर्वांच्या परिचयाचा आहे. तर महत्त्व म्हणजे एखाद्या गोष्टीतून आपल्याला काय काय उपयोग होणार आहे, त्यापासून त्याचे आपल्याला फायदे काय काय होणार आहेत, याबद्दलची माहिती आपल्याला प्राप्त होते. आणि जितके फायदे जास्त, जितके त्याचे उपयोग जास्त, तितके त्या गोष्टींचे महत्त्व हे आपल्याला अधिकाधिक वाटत असते. तर इथे व्यवस्थापनाचे तत्व हे सुद्धा अशाच प्रकारचे महत्त्वाचे मानले जातात, कारण व्यवस्थापन करत असताना व्यवस्थापकाला या तत्वांचे महत्त्व त्या ठिकाणी काय होते, लक्षात येते आणि चांगल्या प्रकारचे व्यवस्थापन हा व्यवस्थापक त्या ठिकाणी करू शकतो. अनेक समस्या ह्या व्यवसाय करत असताना व्यवस्थापकाला व्यवस्थापन करत असताना निर्माण होत असतात आणि त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना त्यांना शोधावीच लागते. आणि उपाययोजना शोधल्याच्या नंतर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं यश किंवा ती समस्या सोडवल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारचं व्यवसायामध्ये यश येण्यास सुरुवात होते. आणि म्हणून ही जी तत्वे आहेत, व्यवस्थापकाला व्यवस्थापन करताना मार्गदर्शन करतात, मदत करतात. परिणामी व्यवस्थापन करत असताना व्यवसाय प्रमुख किंवा उद्योजक जे आहेत त्यांचीही समस्या ज्या आहेत त्या व्यवस्थापन तत्वामुळे आपल्याला सुटलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर व्यवसाय संघटना या छोट्या मोठ्या स्वरूपाच्या असतात. त्या प्रत्येक संघटनेच्या आकारानुसार, गरजेनुसार या तत्वांचा वापर व्यवस्थापक हा करत असतो. त्याचबरोबर ही जी तत्वे आहेत ही अनेक ठिकाणी त्या ठिकाणी चाचणी त्याची घेतलेली असते, टेस्ट केलेली असते आणि त्याचा अनुभव त्या ठिकाणी सारखाच आलेला असतो. आणि त्याचा परिणाम त्या ठिकाणी आपल्याला ही तत्वे, ती समस्या निर्माण झाली की आपण लगेच त्यावरती ते उपाययोजना करत असतो. जसं आपण बघतो की आपण आजारी पडलो की आजारी पडल्यानंतर समजा ताप आला तर काय औषध द्यायचं, हे आता खूप औषधं तयार झालेली आहेत. खूप चाचण्या करून निश्चित असं औषध तयार झालेलं आहे आणि डॉक्टर आपल्याला लगेच त्या ठिकाणी निश्चित असलेलं औषध त्या ठिकाणी आपल्याला लगेच देतात. याचा अर्थ असा होतो की ते औषध जे आहे तेही एक प्रकारचं तत्वच आहे आणि आपण ते लगेच त्याचा वापर करतो. म्हणजे व्यवसाय करत असताना सुद्धा अशी काही समस्या निर्माण झाली की त्या ठिकाणी व्यवस्थापन तत्वांचा अभ्यास करून तो त्या ठिकाणी बरोबर ती समस्या काय करत असतो, सोडवत असतो. कारण ती सर्व ठिकाणी सारखीच असतात, सर्व ठिकाणी त्याची टेस्ट केलेली असते, त्याचे टेस्ट करून त्यामध्ये डेव्हलपमेंट केलेली असते आणि आधुनिक लेटेस्ट असं त्या ठिकाणी बदल त्या ठिकाणी तत्वांमध्ये होत जातो. त्याचबरोबर आपण औषधाचं उदाहरण दिलं मी तुम्हाला, तर औषधामध्ये सुद्धा त्या ठिकाणी बदल होत जातो. तर हे निश्चित असं होतं आणि मग आपण तेच त्या ठिकाणी एखादी समस्या निर्माण झाली की आपण लगेच त्याच्यावरती उपाययोजना करतो. तर हे व्यवस्थापन तत्वे व्यवस्थापकाला व्यवस्थापन करत असताना त्या ठिकाणी अशा अनेक समस्या सोडवताना त्याचा उपयोग होत असतो. आणि म्हणजेच याचा अर्थ असा होतो की व्यवस्थापन तत्वे जी आहेत ही व्यवस्थापन तत्वे आपल्याला व्यवसाय करत असताना आवश्यक आहेत. त्यांचे याचा अर्थ खूप अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तर हेच महत्त्व काही आपल्याला मुद्द्यांवरनं, अजून पुढील मुद्द्यांवरनं अभ्यासायचे आहेत. पहिला आपल्याला मुद्दा दिलेला आहे त्यांनी, व्यवस्थापकांमध्ये उपयुक्त जाणीव निर्माण होते. आता उपयुक्त जाणीव निर्माण होते याचा अर्थ असा की आज आपल्याला तुमच्या ज्ञानामध्ये व्यवस्थापकाचं बद्दलचं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला ज्ञान नाही, तुमच्याकडे तुम्ही त्यांचा मॅनेजमेंटचा कुठलाही कोर्स तुम्ही केलेला नाही. आता कारण तुम्ही 12वीचे विद्यार्थी आहात, 12वी झाल्यानंतर तुम्ही कोर्स करू शकता, पुढे MCOM MBA करू शकता, MBA स्पेशल कोर्स आहे त्याचा. तर हे जेव्हा तुम्ही कराल आणि प्रत्यक्ष कृती कराल, एखादं ऑन द जॉब ट्रेनिंग कराल, त्यामध्ये त्यावेळेस तुमचं व्यवस्थापन पणा जो आहे त्यातला जो तुमच्यामधले जे गुण आहेत व्यवस्थापनांचे, ते तुमच्यामध्ये ते डेव्हलप झालेले आपल्याला दिसून येतील. म्हणजे थोडक्यात काय की व्यवस्थापन तत्वे जेव्हा व्यवस्थापक त्या ठिकाणी काम करत असतो, त्या व्यवस्थापकाला त्या ठिकाणी या व्यवस्थापन तत्वांची मदत होते आणि त्याच्यामध्ये ते सर्व व्यवस्थापनाची तत्वे त्याच्या ज्ञानात आकलन होते, त्याच्या मनामध्ये ती रुजतात आणि व्यवस्थापनाचं काम करत असताना ती त्याला मदत करत असतात. तर अशा प्रकारची एक प्रकारची उपयुक्त जाणीव त्या व्यवस्थापकामध्ये आपल्याला झालेली काय होते,
दिसून येते. तो व्यवस्थापक त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची ज्ञानात वाढ झाल्यामुळं त्या ठिकाणी एखादी समस्या निर्माण झाली, वेगवेगळी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली, तर ती कशा पद्धतीने हाताळावी हे समजण्यासाठी या तत्वांचा उपयोग, व्यवस्थापनाच्या तत्वांचा उपयोग व्यवस्थापकाला त्या ठिकाणी होत राहतो. तर अशा अनेक प्रकारे व्यवस्थापनाची जी तत्वे आहेत ही व्यवस्थापकाला काम करत असताना, व्यवस्थापन करत असताना उपयुक्त ठरतात. आणि म्हणून म्हणतो आपण, जसं एखादा कोर्स केल्यानंतर आपल्यामध्ये काहीतरी ज्ञान प्राप्त होते, अगदी त्याचप्रमाणे व्यवस्थापकाला सुद्धा हे व्यवस्थापनाची तत्वे अभ्यासल्यानंतर, त्याचे ज्ञान आणि आकलन झाल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा बदल त्या ठिकाणी झालेला आपल्याला काय होतो, दिसून येतो. आणि म्हणून म्हटलं आहे की व्यवस्थापकांमध्ये उपयुक्त जाणीव या व्यवस्थापन तत्वांमुळे काय होते, निर्माण होते. पुढचा आपला दुसरा पॉइंट दिलेला आहे, संसाधनाच्या प्रभावी वापरास मदत. आता आपण बघतो की संसाधने जी आहेत ती दोन प्रकारची आहेत. एक त्याला आपण भौतिक संसाधने म्हणतो, दुसरी म्हणजे मानव संसाधने. तर भौतिक संसाधने म्हणजे कोणती, की व्यवसाय करत असताना आपल्याला कच्चा माल लागतो, मशिनरी लागते, यंत्रसामग्री लागते, पैसा लागतो, भांडवल लागते, नाही का. तर आपल्या वीज पुरवठा लागतो, पाण्याचा पुरवठा लागतो. ह्या ज्या गोष्टी आहेत त्याला भौतिक संसाधने म्हणतात. तर ही एक संसाधने आपल्याला व्यवसाय करण्यासाठी लागत असतात. आणि हे सर्व वापरण्यासाठी लागतं अतिशय महत्त्वाचं संसाधन, ते म्हणजे मानवी संसाधन. त्यालाच आपण मनुष्यबळ असं म्हणतो, कारण मनुष्य असल्याशिवाय हे भौतिक जी साधन सामग्री आहे ती आपण वापरू शकत नाही. आणि म्हणून मनुष्यबळ सुद्धा हे तितकंच महत्त्वाचं आहे. तर ही जी दोन संसाधने आहेत ही कशी वापरावी, योग्य प्रकारे कशी वापरावी, त्याचबरोबर तिचा जास्तीत जास्त वापर कसा करून घ्यावा, त्यालाच आपण पर्याप्त वापर करणे असं म्हणतो. त्याचबरोबर प्रत्येक कर्मचारी, मनुष्य म्हणजे जे नेमले जातील, कामगार नेमले जातील, त्यांच्या कामावरती नियंत्रण ठेवण्याचं काम असेल. त्याचबरोबर जे आपल्याकडं भौतिक साधन संपत्ती उपलब्ध आहे, मनुष्यबळ उपलब्ध आहे, यांच्यामध्ये संतुलन राखायचं असेल तर ते कसं करायचं आहे. तर हे सर्व करत असताना व्यवस्थापकाला ही व्यवस्थापन तत्वे काय करतात, मदत करतात. त्याचबरोबर आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये, थोडक्यात कमीत कमी साधने वापरून जास्तीत जास्त चांगल्या दर्जाचं उत्पादन कमीत कमी किमतीमध्ये कसं तयार होईल याचंही ज्ञान या ठिकाणी व्यवस्थापकाला प्राप्त होत असते. तर अशा प्रकारे व्यवस्थापनाची तत्वे संसाधनाच्या प्रभावी वापरास मदत करतात. तात्पर्य असं आहे की आपण बघतो की कधी कधी आपल्याकडनं सामग्री वाया जाते, पण ते जर आपल्याला ज्ञान शिकवलेलं असेल तर आपण त्या ठिकाणी कुठलीही गोष्ट वाया न घालवता आपल्याला दिलेलं ध्येय किंवा उद्दिष्ट आपण पूर्ण करतो. उदाहरणार्थ सांगता येईल, समजा आता टेलर आहे आणि आपण आहोत. आपण तर काही शर्ट किंवा पॅन्ट शिवू शकत नाही, कारण आपल्याला त्याचं कुठल्याही प्रकारचं नॉलेज नाही. किंवा आपण जर म्हटलं नाही नाही मला येतं तयार करता, तरी सुद्धा आपण व्यवस्थितपणे शर्ट शिवणार नाही. आपण त्याचबरोबर कापड कापताना आपण कमीत कमी कापडात व्यवस्थित शर्ट शिवणार नाही. आपल्याला जो टेलर आहे शिकलेला अनुभवी, तो कमीत कमी कापडामध्ये चांगल्या प्रकारचा शर्ट शिवू शकतो. परंतु आपण मात्र त्याच शर्टाचं शिवण्यासाठी आपण जर प्रयत्न केला तर आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त कापड नक्कीच लागेल. आणि त्याचबरोबर त्याने शिवलेल्या क्वालिटी इतका शर्ट आपला तयार होणार नाही. याचा अर्थ असा होतो की आपण त्याला काही गोष्टीचं ज्ञान आपण जेव्हा प्राप्त करतो तेव्हा आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होत जातो आणि आपण ती गोष्ट केल्यानंतर अतिशय उत्कृष्ट प्रकारे आपण ती पूर्ण करू शकतो. जोपर्यंत आपल्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान नसतं तर तोपर्यंत आपण एखादी गोष्ट चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकत नाही किंवा करू सुद्धा शकत नाही. तर अशा प्रकारे व्यवस्थापकाला ही व्यवस्थापन तत्वे त्या ठिकाणी व्यवस्थापनाचे कार्य करत असताना त्या ठिकाणी प्रभावी अशी प्रकारची मदत त्या ठिकाणी करत असतात. तिसरा पॉइंट आहे शास्त्रीय निर्णय. की आता व्यवस्थापन संघटनेमध्ये पद्धतशीर आणि संतुलित निर्णय घेणे म्हणजेच शास्त्रीय निर्णय होय. कारण आपण बघतो की व्यवसाय संघटना ह्या कामकाज करत असतात आणि सर्व साधनांचा असा मिळून त्यांना संतुलित निर्णय घेणं भाग पडतं. तर हे सर्व करायचं असेल तर व्यवस्थापकाला व्यवस्थापनाची तत्वे त्या ठिकाणी मदत करतात आणि ती परिस्थिती व्यवस्थापक अतिशय कुशलतेने हाताळतो आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे योग्य निर्णय घेऊन व्यवस्थापन करत असतो. परंतु जर आता ही व्यवस्थापनाची तत्वे जर नसती तर मात्र मग व्यवस्थापकाला काय करावं लागलं असतं की चुका आणि शिका या पद्धतीचा वापर करावा लागला असता. मग तो त्याने काय करून पाहिलं असतं, एक उपाय करून पाहिला असता, कसं होतंय, जमतंय का, नाही जमत, मग दुसरा उपाय करून पहा,
मग परत जमतंय का, नाही जमत, तिसरा उपाय करून पहा. म्हणजे चुका आणि शिका या प्रकारचा वापर त्याला करावा लागला असता. पण आजकालचे जे नवीन नवीन सगळे व्यवस्थापक आहेत, हे सर्व व्यवस्थापक कुठल्याही प्रकारचा ट्राय आणि एरर बेसिस, त्याला चुका आणि शिका मराठीत आपण म्हणतो, तर या प्रकारचा उपयोग करत नाही. अगोदरच सगळी ही तत्वे फिक्स झालेली आहेत. तेच फक्त त्यांच्याकडे नॉलेज त्याचं प्राप्त झालेलं असतं आणि व्यवस्थापनामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण झाली की त्या समस्या सोडवण्यासाठी या व्यवस्थापनाच्या विविध तत्वांचा वापर त्या ठिकाणी तो व्यवस्थापक करतो आणि निर्माण झालेल्या समस्या असतील किंवा काही आपल्याला कामकाज पूर्ण करायचं असेल तर तेही पटकन तो त्या ठिकाणी त्याबद्दलचे निर्णय घेऊ शकतो. पुढचा पॉईंट आहे सामाजिक जबाबदारीची जाणीव. म्हणजे आपल्याला व्यवस्थापन तत्वांचं महत्त्व आपण पाहतोय, त्यातल्या 3 पॉईंट झाले. चौथा पॉईंट आहे आपला सामाजिक जबाबदारीची जाणीव. म्हणजे व्यवस्थापनाची तत्वे आपल्याला समाजाच्या प्रत्येक व्यवसाय हा समाजावरती अवलंबून आहे, त्याच्याबद्दलची आपण काळजी घेतलीच पाहिजे. तर ही जी काळजी आहे ती सुद्धा तत्वे या ठिकाणी आपल्याला व्यवस्थापकाला व्यवस्थापन करत असताना मदत करत असतात आणि सामाजिक जबाबदारी म्हणून ही त्या ठिकाणी त्याला निर्णय घेण्यास मदत करतात आणि सामाजिक जबाबदारी म्हणून व्यवस्थापक चांगल्या प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी व्यवसायामध्ये करत असताना आपल्याला दिसतो. मग कोणती तो व्यवसायाची व्यवस्था करतो नेमकी, तर चांगल्या दर्जाचा कच्चा माल वापरणे, चांगल्या दर्जाच्या वस्तू तयार करणे, कमीत कमी किंमत कशी राहील याकडे लक्ष देणे, त्याचबरोबर ग्राहकाला ती किंमत परवडणारी असली पाहिजे अशा प्रकारची उत्पादने चांगल्या दर्जाची तयार करणे, हे सगळं करत असताना ही व्यवस्थापनाची तत्वे एक प्रकारे सामाजिक जबाबदारी पार पाडल्यासारखीच मदत त्या ठिकाणी करत असतात. त्याचबरोबर बाजारामध्ये कृत्रिम मक्तेदारी टाळणे. कृत्रिम मक्तेदारी म्हणजे काय की एकमेव त्या ठिकाणी वस्तूचा उत्पादक आणि एकमेव विक्रेता असणे आणि पाहिजे ती किंमत आकारणे, याला कृत्रिम मक्तेदारी असं म्हणतात. आणि मग अनेक व्यापारी मध्यस्थ अशा प्रकारची मक्तेदारी निर्माण करून नफा निर्माण करत असतात. परंतु अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तत्वे त्या व्यवस्थापकाला अशी परिस्थिती कशी हाताळावी याबद्दल सुद्धा त्या ठिकाणी मदत करत असतात, मार्गदर्शन करत असतात. अनेक प्रकारच्या वाजवी स्पर्धा होतात. कोणी चांगल्या प्रकारच्या स्पर्धा करते तर कोणी म्हणजे कोणी पॉझिटिव्ह स्पर्धा करतात तर कोणी निगेटिव्ह करतात. तर अशा प्रकारचे काही असतील तर त्यावेळेसही ही व्यवस्थापनाची तत्वे मदत करतात. त्याचबरोबर योग्य मोबदला असेल, वातावरणात होणारे बदल असतील, कामाचे ठिकाण असतील, कामाच्या योग्य अशा जागा असतील, मानक साधने असतील, ज्याला आपण स्टँडर्ड्स असं म्हणतो. स्टँडर्ड्स सगळीकडे आहेत नाही का, आपण म्हणतो ISI असेल, त्यानंतर आता ISO आलेले आहेत भरपूर मानके आंतरराष्ट्रीय स्तरावरचे, ते असतील, त्याला आपण मानके म्हणतो. मानके म्हणजे स्टँडर्ड्स. तर हे सुद्धा निश्चित करताना त्या ठिकाणी आपल्याला या तत्वांचा आपल्याला त्या ठिकाणी उपयोग होतो. विविध यंत्रणा त्या ठिकाणी राबवल्या जात असतात, तेही पार पाडत असताना या सगळ्या यंत्रणा सामाजिक जबाबदारी म्हणून व्यवस्थितरित्या पार पाडल्या जातात. तर त्याला त्या ठिकाणी ही व्यवस्थापनाची तत्वेच त्या ठिकाणी मदत करत असतात. तर 5वा पॉईंट आहे आपला आजचा संशोधन आणि विकासास प्रोत्साहन. तर आपण बघतो की सध्याचा काळ हा जो आहे 2021, तर आपण बघतो की भारताची अवस्था खिळखिळीची झाली. नवीन धोरण भारत सरकारने 1991 साली त्या ठिकाणी लागू केलं. म्हणजे जवळजवळ आज 91 पासून तर 21 पर्यंत म्हणजे 30 वर्ष लोटली आहे. आता प्रत्येक व्यावसायिकाला, कंपनीला, कारखानदाराला, संस्थांना कळून चुकलं आहे की संशोधन हे खूप महत्त्वाचं आहे. संशोधनामुळे नवनवीन ज्ञान प्राप्त होते, नवनवीन तंत्रज्ञान प्राप्त होते, टेक्नॉलॉजी प्राप्त होते, त्याचा उपयोग तो व्यवसायामध्ये करू शकतो. नवीन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे नवीन प्रॉडक्ट्स तयार होते, ऑटोमॅटिक व्यवसायाची डेव्हलपमेंट होते, त्याचा विकास होतो आणि ग्राहकांना सुद्धा नवनवीन फीचरच्या वस्तू वापरायला मिळतात. त्याचबरोबर कमी खर्चात तयार होणाऱ्या वस्तू वापरायला मिळतात, किंमतही कमी आहे आणि फीचर्स जास्त आहेत. अशा प्रकारचं संशोधन त्या ठिकाणी करत राहिल्यामुळे व्यवसायाचा त्या ठिकाणी आपल्याला भरभराट झालेली दिसते. हे करत असताना सुद्धा व्यवस्थापनाची तत्वे व्यवस्थापकाला मदत करत असतात. तर म्हणून बघतो आपण आजकाल प्रत्येक कंपनीमध्ये संशोधन विभाग या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आपल्याला काय होतात, दिसून येतात. आणि त्याचबरोबर या व्यवस्थापनाच्या तत्वांचा उपयोग ज्ञान मिळवण्यासाठी, प्रशिक्षण घेण्यासाठी, प्रशिक्षण देण्यासाठी, संशोधन व जे विकास विभाग आहेत, उत्पादन विभाग आहेत, वित्त विभाग, विपणन विभाग, मानव संसाधन विभाग, या सर्वच यांच्यासाठी कशा प्रकारे यंत्रणा राबवायची या ठिकाणी हे मदत करण्याचं काम ही व्यवस्थापनाची तत्वे व्यवस्थापकाला करत असतात.
पुढचा आपला मुद्दा आहे समन्वय आणि नियंत्रणास मदत. तर समन्वय साधणे म्हणजे आपण त्याला कोऑर्डिनेशन असं म्हणतो. म्हणजे एकमेकांशी संपर्क साधणे, एकमेकांची माहिती घेणे आणि त्यातून एकमेकांना काही अडचणी आल्यास, समस्या आल्यास त्या समजतात आणि आपल्याला त्या सोडवण्यासाठी एकमेकांना मदतसुद्धा त्या ठिकाणी करता येते. आणि म्हणून समन्वय ही खूप महत्त्वाची गोष्ट मानली जाते. समन्वय नसल्यास त्या ठिकाणी कामकाज सगळे ठप्प पडू शकते किंवा व्यवसाय तोट्यात सुद्धा जाऊ शकतो. आणि म्हणून विविध कंपनीमध्ये विभाग असतात. विविध विभागामध्ये विभाग प्रमुख, त्यांचे त्याच्या हाताखालचे कर्मचारी, सुपरवायझर, प्रत्यक्ष काम करणारे कामगार, अशा अनेक असतात. ह्या प्रत्येकांमध्ये त्या ठिकाणी समन्वय असला पाहिजे. प्रत्येकांचे एकमेकांचे विचार, एकमेकांशी बोलणं असलं पाहिजे, एकमेकांचं देवाणघेवाण झाली पाहिजे. तर थोडक्यात काय, तर ह्या सर्वच गोष्टी चांगल्या ठेवायच्या असतील तर व्यवस्थापनाची तत्त्वे आपल्याला त्या ठिकाणी समन्वय साधण्यास आणि त्याचबरोबर नियंत्रण ठेवण्यास सुद्धा मदत करत असतात, मार्गदर्शन करत असतात. प्रत्येक व्यवस्थापन करत असताना कर्मचारी काम करतो, तो कर्मचारी काम व्यवस्थित करतो की नाही त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं हे खूप तसं अवघड काम आहे. परंतु ही व्यवस्थापनाची तत्त्वे त्या ठिकाणी व्यवस्थापकाला नियंत्रणाचे काम करण्यास सुद्धा मदत करत असतात. त्याचे तो नियोजन करून सर्व नियंत्रण त्या ठिकाणी करत असतो. त्यानंतर 7वा आपला पॉईंट आहे वस्तुनिष्ठ भूमिका घेण्यास मदत. आता वस्तुनिष्ठ म्हणजे तर आपण त्याला ऑब्जेक्टिव्ह टाईप असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात इथं वस्तुनिष्ठ हा जो एक प्रकारचा दृष्टिकोन जो आहे हा व्यवस्थापनाच्या तत्वांमुळे व्यवस्थापकामध्ये निर्माण होतो आणि परिणामी व्यवस्थापकाच्या ज्ञान आणि आकलन त्या ठिकाणी त्याला होते. त्याचा उपयोग तो वस्तुनिष्ठ भूमिका त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे वस्तुनिष्ठ भूमिका घ्यायची असेल, उदाहरण मी आता तुम्हाला पुस्तकातलं देतो. आपण म्हटलं चला आता रँडमली पुस्तक मी 12वी OCMचं आता वाचून काढतो सगळं, काय हरकत नाही, तुमचं वाचन होईल, एकदा आवृत्ती होईल, काय होईल. परंतु प्रॉपर असं तुम्हाला प्रत्येक गोष्ट आता तुम्हाला विचारली तर हे तुम्हाला सांगता येणार नाही, कारण तुम्ही एक रँडमली त्याचं रिडिंग केलेलं आहे. मग तेच जर तुम्ही समजा पहिला टॉपिक घेतला, पहिल्या टॉपिकमधले पॉईंट्स घेतले, तेवढंच चिंतन मनन केलं आणि परफेक्ट करून टाकलं की आज मी व्यवस्थापन म्हणजे काय आणि व्यवस्थापनाचा अर्थ आपण मागच्या तासाला पाहिला, त्याचे व्यवस्थापनाचे स्वरूप आणि त्याचे मुद्दे पाहिले. हे जर तुम्ही मागच्याच तासाला तुम्ही चिंतन मनन करून निश्चित करून टाकले की तुम्हाला त्याचे पॉईंट्स तुम्हाला बिन पाहता सांगता येतील आणि लिहून काढून सुद्धा तुम्हाला दाखवता येतील. म्हणजे ही झाली वस्तुनिष्ठ भूमिका, विद्यार्थ्यांनी घेतलेली वस्तुनिष्ठ भूमिका, विद्यार्थ्यांनी केलेला हा वस्तुनिष्ठ अभ्यास. की एक पॉईंट आपला शिकून झाला की त्याचे मेन पॉईंट्स आणि त्यातील येणारे सब पॉईंट्स हे आपले काय झाले पाहिजे, पाठच झाले पाहिजे आणि स्पष्टीकरण आपण हे वाचून त्या ठिकाणी उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं आहे. तर ही जी आहे याला म्हणतात वस्तुनिष्ठ. आता मी तुम्हाला अभ्यासाचं उदाहरण का दिलं तर तुम्ही सुद्धा याच प्रकारे वस्तुनिष्ठ पद्धतीनेच अभ्यास करा. प्रत्येक पॉईंट शिकून झाला की त्या पॉईंट्स आणि त्याच्यातले सब पॉईंट्स जे असेल तर त्याचा अभ्यास तुम्ही लगेच करून टाका आणि बरोबर त्या ठिकाणी रिव्हिजन देत चला. म्हणजे आपल्याला मागचे स्वरूपाचे मुद्दे आपल्याला कन्फर्म झाले पाहिजे, अर्थव्याख्या कन्फर्म झाली पाहिजे, नोट्स तुम्ही झाल्या, आपलं पिरियड झाला की त्याच्यात त्या पॉईंटच्या नोट्स तुम्ही तुमच्या मनाने मी तुम्हाला दिलेल्या माहितीतून तुम्ही तयार केल्या पाहिजेत. तर हळूहळू हे प्रयत्न केल्यास आपोआप ह्या सर्व गोष्टी तुमच्या हाताखालून जातील आणि तुमचे पॉईंट्स पाठ होतील. वहीमध्ये जर नोट्स लिहून काढल्या तर आपोआप तुमचा स्टडी होईल, अभ्यास होईल. ही तुमची झाली वस्तुनिष्ठ भूमिका. तुम्हाला आता फरक कळाला असेल की वस्तुनिष्ठ भूमिका म्हणजे काय, ती प्रॉपर एक पॉईंट घेऊन त्याचा डिटेल स्टडी करणे किंवा प्रॉपर एखादी समस्या असेल. आता व्यवस्थापक काय करतो, व्यवसाय करत असताना अनेक समस्या येतात, तर मग एखादी प्रॉपर समस्या घेणार, मग ती समस्या सोडवण्यासाठी काय उपाययोजना करता येईल त्याची आपण मूळ कारणे तो काय करतो, शोधून काढतो आणि त्याच्यावरती तो काय करतो, उपाययोजना करतो. म्हणजे प्रॉपर त्याच्यावरती त्याच्यासाठी खास भूमिका घेतो. म्हणजे असं रँडमली तो काही शोधत बसत नाही, प्रॉपर समस्या जी झाली ना त्याच्यावरच अभ्यास करतो. तर ही याला म्हणतात वस्तुनिष्ठ भूमिका. तुम्ही सुद्धा अभ्यास करताना वस्तुनिष्ठ भूमिकेचा प्रकारे या दृष्टिकोनाद्वारेच तुम्ही काय करत जा, अभ्यास करत जा. एक पॉईंट शिकून झाला की त्या दृष्टिकोनातून लगेच त्या पॉईंटचा लगेच स्टडी आणि त्याचे मेन पॉईंट्स जे आहेत त्याचा तुम्ही काय करायचं आहे, अभ्यास करून टाकायचा, पॉईंट पार्ट्स करून टाकायचे, नोट्स त्या ठिकाणी लिहून टाकायचे आहेत. तर अशा प्रकारे व्यवस्थापक सुद्धा व्यवसायामध्ये समस्येचे मूळ कारण, मुख्य कारण शोधतो आणि त्याच्यावरती चांगल्या प्रकारची उपाययोजना तो या व्यवस्थापनाच्या झालेल्या ज्ञानामुळे, आकलनामुळे त्या ठिकाणी तो भूमिका घेतो, ती समस्या सहजतेने सोडू शकतो. त्याचबरोबर हे सगळं जसं जसं त्या व्यवस्थापकाला अनुभव प्राप्त होईल,
आणि त्याचबरोबर त्याने हे व्यवस्थापनाची तत्त्वे याचं ज्ञान आणि आकलन त्याला पूर्ण झालेलं असेल, त्याचबरोबर त्याला अनुभव झालेले निर्माण आलेले असतील, तर त्याचा उपयोग त्याला तिथून पुढच्या काळामध्ये अधिकाधिक उत्तम प्रकारचे व्यवस्थापन करताना होतो. त्याच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास त्या ठिकाणी निर्माण होतो. तर हा आत्मविश्वास आपल्याला त्या ठिकाणी निर्माण हा झालाच पाहिजे. तर अशा या 7 मुद्द्यांवरनं व्यवस्थापनाचे महत्त्व आपल्या काय होते लक्षात येते. तर हा आत्मविश्वास प्रत्येक गोष्टीत निर्माण कधी होतो, तर उदाहरण देतो मी तुम्हाला एक छोटंसं. जेव्हा आपण सुरुवातीला सायकल चालवायला शिकायचं असतं आपल्याला, तेव्हा आपल्याला ह्या सर्व गोष्टी येताना आपल्याला अगोदर भीती वाटते, परंतु हळूहळू आपण एक एक टप्पा गाठतो आणि आज आपण बघतो की आपण डोळे झाकून सुद्धा सायकल चालवू शकतो. सर्व चालू शकत नाही, परंतु काही जण आपण बघतो सर्कसमध्ये तर नक्कीच चालवतात. तर तात्पर्य असं आहे की आपल्याला एवढा आत्मविश्वास होतो की आपली सायकल सुद्धा आपण व्यवस्थितपणे चालवू शकतो. म्हणजे अगोदर तुमचं मग नुसती सायकल धरून फिरणं असेल, खालीच पायी पायी चाललाय, सायकल हातात धरून चाललाय, पहिली स्टेप असते ही. हळूहळू आपण पुढे पुढे जात असतो. मग हळूहळू जसं मोठा होत जाऊ तशी ताकद वाढत जाते, शक्ती वाढत जाते. मग आपण मधून पॅन्डल मारायला सुरुवात करतो छानपैकी. मग हळूहळू दुसऱ्याने धरून मारतो, नंतर मग आपण स्वतःच एकटा मारतो. नंतर नळीवरून आपण पॅन्डल मारायला शिकतो. त्यानंतर शीटावर बसून आपण पॅन्डल मारतो. नंतर मागच्या कॅरेजवर बसून पॅन्डल मारतो. त्या सायकल शिकत जाता जाता त्याच्या मनामधला आत्मविश्वास हा वाढत जातो आणि तो उत्तम प्रकारची सायकल चालवायला शिकतो. म्हणून इथं वस्तुनिष्ठ भूमिका ही खूप महत्त्वाची आहे आणि ही व्यवस्थापनाची तत्त्वे ही व्यवस्थापकाला अशा प्रकारची आत्मविश्वास निर्माण करतात आणि व्यवसाय करण्यासाठी त्या ठिकाणी त्याला मदत करतात. आणि म्हणून बघतो आजकाल आपण अनेक कंपन्या आहेत, कारखाने आहेत, इथं तुम्हाला व्यवस्थापकाची पोस्ट आहे. प्रत्येक ठिकाणी मॅनेजरची पोस्ट आहे. बँका घ्या, कुठे गेलं तरी व्यवस्थापक म्हणजेच इंग्लिशमध्ये मॅनेजर म्हणतो आपण. या मॅनेजरला त्या ठिकाणी त्याची नेमणूक असते. सेल्स मॅनेजर असेल, परचेस मॅनेजर असेल, अगदी प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी व्यवस्थापक असतो. आणि हे व्यवस्थापक पद खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्याच्याशिवाय कामच होऊ शकत नाही. आणि म्हणून या व्यवस्थापकाच्या भरपूर जॉब्स भविष्यात आपल्याला उपलब्ध आहेत. तर त्यासाठी आपल्याला शिक्षण पाहिजे आहे. त्यानंतर जसे अनुभव वाढत जातील तसं या कंपन्या आपल्याला त्या ठिकाणी ऑफर पण देतात, जास्त पगार देतात, मोटिवेशन देतात आणि आपल्याला नवीन व्यवसायाच्या संधी निर्माण करून देतात, नोकरीच्या संधी निर्माण करून देतात. तर हे सर्व आपण या ठिकाणी अभ्यास केल्यानंतर आपल्याला काय होते प्राप्त होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहिलंय व्यवस्थापन तत्वांचे महत्त्व. Thanks for watching my video.